कोणते हा तरी चेहऱ्याचा वाटला. उद्याच्या ब्लॉगमध्ये कदाचित हे आंबे आम्ही जे सकाळी काढलेले हे तुम्हाला पिकत घालताना दाखवेन. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रम पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आगरीकोली ब्लॉगिंग चॅनलवर. सो आज आम्ही आहोत टेरेसवर, मी आणि पप्पा आहेत सोबत आणि आम्ही झेला घेऊन आंबे उतरवतोय. जसं तुम्ही काल बघितलं सगळीकडे वादळी वाऱ्यासह पाऊस पडला आणि आमची ही जी नेट बांधलेली आहे खाली त्या नेटमध्ये सकाळी 7-8 आंबे पडलेले होते आणि रात्री जेव्हा पाऊस पडला तेव्हा पण भरपूर आंबे पडले असणार. पण आम्ही जेव्हा हळदीवरून घरी आलो तेव्हा एक पण आंबा नव्हता. सो बहुतेक सगळ्यांनी ते नेले आणि आता पाऊस पडला आहे त्याच्यामुळे जांभळांवर पण त्याचा फरक पडेल आणि आंब्यांवर पण फरक पडेल म्हणून मी आता आंबे काढत घेतलेत. आतापर्यंत आम्ही एवढे आंबे काढले ही बालदी भरून आणि आता अजून आंबे काढतोय. इथे कुठे होते ते आंबा? आता दिसतं आपण काढतो तिथे इथे हे आंबे इथे ते काढतोय आणि अजून इकडे आहेत कोणतं तुम्हाला दाखवतो बघा. आंबे अजून भरपूर आहेत. हे इथून आता दिसत नाही, इथे जे दिसत होते ते आंबे आम्ही काढले आणि इथे पण आहेत बघा. हे बघा हे पण आहेत. बरेचसे आंबे आम्ही काढले, बालदी भरली आंब्याने. याचा अजून काढायचे आहेत. तिकडे पण आहे ती पेन काढ ना आपली 12 आंब्याची. हे बघा आंबे हो मला पण दाखवा. मेहनत मी करतो, मी दिसत नाही कॅमेऱ्याने. यांची लस बघा. तीन आणि 3 अजून आंबे आहेत भरपूर, ते पण आपल्याला काढायचे आहेत. चला आता आपण आंबे काढूया आणि मी नंतर तुम्हाला दाखवतो. नंतर ते पिकत पण ठेवायला लागतील. बाकी काढता 4-5 आंबे खाली पण पडलेत. हे बघा हे 2 आहेत आणि तिकडे आहेत बाकीचे. बाकी आता इथून नाही तर मग तिथून जमल, तिथून पण काढू. आणि बाकी टेरेसवरून गॅलरीच्या नाही जमणार. अजून आहेत भरपूर आंबे, ते पण काढतोय. ते तिकडचे नाही भेटणार ते कॅनलला जाम लांब थोडं लांब पुरणार नाही. जो आहे पप्पा काढतात बघा आंबे. याच्या नाडातले आंबे मोठे आहेत. बघ दुसरा एक होता. सो गाईज टेरेसवरचा काम थोडासा झालेला आहे. चला खाली जाऊया आपण.
सो चला लाईट आलेली आहे. लाईट आली आणि आम्ही निघालो. तुमची लाईट नव्हती गेली? खोट्या. आमची लाईट होती, आमची लाईट गेलीच नाही. आमची लाईट गेलेली, पूर्ण ब्लॅकआउट झालेला. नाही काम चालू होता. सो आणि मग आम्ही लाईट आली तशी तयारी केली. इथे मम्मी पप्पा रेडी आहेत. मम्मी इकडे बघ एक मिनटं. टिकली. हां टिकली दिसली. मम्मी तयार नाही झाली बरोबर. मम्मी तयार नाही झाली. मम्मी केव्हा तयार होते माहिती आहे का? जेव्हा मम्मीची गंठन जेव्हा दिसते ना. हां तरी मोकला मोकला वाटतो ती. अरे सगळ्यांना ते गणपतीचंच हे करते. अरे गंठन ही पेटी बघली ना का ते पहिले शालेन चालेल आठवली. ती पेटी मोठी आहे, ती मोठी मोठी असं ती पण. अरे काय पण जाऊन दे ना. बारीक काहीतरी घेतलं ना तर जेन्स लोक कालचे कोण होतं रे तिथे हलजीत. मी काही नीट बघला पण कुशात पांडल हो ना पान धरून ना सुद्धा. हा कोण पंकज भाऊ येते त्याचे. मी पण बघत राहिलो का माहित कोण होता. फेसला नाही पाहिजे म्हणजे झाला. चेतनचा पप्पा तर नाही बरं काय माहिती. म्हणजे नाही बघला कोणतरी. सो चला भूक लागली खाऊया. आणि आज आम्हाला 4-5 कार्यक्रम करायचे. बघूया किती होतात. साने वाजता निघले चल. आणि आम्हाला 4-5 कार्यक्रम करायचे आहेत आणि पुढच्या वर्षी एक कार्यक्रम मोठा करायचा आहे. नरपंचा लागेल बाईचं लगेच. आणि पहिले मोठ्या भावाचं लग्न, नंतर बारक्याचं. आणि लाईट मी आता 16 गेल्यामुळे वर्षाचा आहे. लग्न मी 15.5. लग्नासाठी तू मोठा. हा. न काही असल्यावर खावाचं असल्यावर मी मोठा. पाऊस पडला त्यामुळे आम्ही जांभे उतरवले. ते पण पप्पांना कंटाळा आला. पप्पांना तसेच ठेवले. अजून बाकी आहेत ना. पाऊस पडला का मग कंटाळा आला तसंच ठेवून दिलं. दीदी चल. तांबा एवढं लागतील मोठं छोटं. बरं माझ्या लग्नाला नांदवाला पण एवढं कणालाच ना काही. तुम्ही पहिले तुमच्या मेकअप वाटपा मग बाई तू पण त्या सांग. मग आम्हाला निघायचं आता. मग कोणला नांदवाला तो गाईज आम्ही आलो आता पहिल्या हळदीत. इथे पुण्याला प्रीतमची हळद आहे. पप्पांच्या आत्याच्या मुलाचा मुलगा. आणि इथे पण धावत चालले. अरे मी काय सांगता तर पण इथून चालत ना पाण्याच्या भिजत चालले. लग्न मे मध्ये का जून मध्ये जुलैमध्ये काय समजत नाही. सकाळपासून पाऊस पडतोय गाईज. बाबा क्या मॅटिंग का हाल आहे यार माझं शूज. चला आम्ही पोचलो आता पुण्याला. आणि इकडे शांत आहे सगळं. आम्ही पोचलो. इथे सगळे नातेवाईक भेटतात. आणि इकडे पप्पांच्या आत्याचा फोटो आहे बघा. किती वर्षातून बघितलं ना आत्याचा फोटो. जसा तसाच फोटो होता तसाच. फोटो चेंज होणार आहे का? फोटो चेंज होणार आहे. आर्ट्स वाले. तू सांग कशी कोण आहे. तुम्ही आमच्याकडे येतच नाही तर ओळख कशी राहील. कोणची हा तरी चेहऱ्याचा वाटला. काय बोलतो. अरे व्हेरी गुड. रोज बघतो ना. गुड बॉय. शाबाश. बघा जरा शिका. रोज व्हिडिओ बघत जा. आहे मी वरती वरून येतो. सगळ्यांना भेटतो आणि निघतो. इथे आत्यासाहेब इथे पण आहेत. आत्या मी ओळखता तुला आता. तर चला मंडळी आम्ही आता पोचलो खारघरला. प्रणयच्या हळदीला. नाही प्रणयच्या नाही प्रणयच्या भावाच्या हळदीला. ए घाऱ्या. हॅलो. आता तुम्हाला नवीन डिश आलाय चिकन चिंग पॉंग. काय नाव तर वेगळाच आहे. चिकन चिंग पॉंग. हा भक्तीदावी करा त्यांना लय आवडली. हा मग चलो. सो प्रणय जेव्हा प्रणय आमंत्रणाला आलेला तेव्हा आम्ही बघितलं प्रणय खूप गडबडीत होता. खूप प्रणयने धावपळ केली. प्रणयने एवढं आमंत्रण केलं की पाऊस पण लग्नाला आलाय.
जमिनीचे बाप देवासाठी. सो इथे वरती आलेल्या 2 डिश आलेल्या आहेत. आईला तेच विचारलं बरं कुठं तू जेवायला गेला धन्यवाद धन्यवाद. काही नाही. चल हरमन कसा आहेस? चलो आता आम्ही निघालो. बाय बाय. धन्यवाद. जय वीरू. बाय बाय. सर्वांनी 10 तारखेला जत्रेला या. मी आमंत्रण देतो विक्रम पाटील या फॅमिली कडून. चालेल 100% बरोबर. चलो आता कोण वाशीवरनं येत असेल तो फेमस वर्षी आईस्क्रीम घेऊन या पेरूचा. कोण वाशीला राहत असेल त्यावेळी म्हणजे कोण वाशीचा कोण फॅन तुमचा येत असेल जत्रेला आईस्क्रीम घेऊन या. अच्छा चला निघूया आता. अरे यांची प्लॅनिंग बघा. आणला तर आणला वर की कोणी. सो चलो आता बाय बाय. गुड नाईट. आणि आता आम्हाला जायचं आहे कल्याणला. आता खारघरला होतो. खारघरवरून आता जाऊ. आधी होतो आधी पूर्णावरून खारघर. खारघरवरून आता कल्याण. कल्याणवरून मग उसरघर. आज भी एक खारभाव राहिला. खारभावला ट्रॉफिकचे मुलं. सो गाईज आता आम्ही पोचलो कल्याण भोईवाड्याला. आणि इकडे त्या गेल्यावर असणार नाही. नवरदेव दिसलेला आहे. फोन बंद करून बसले नवरदेव. आम्ही आलो हलत जागवायला. हॅपी आलस. लक्ष्मीच्या लक्ष्मी बस.
जेवलो ना हे लोक जेवलो का नाही जेवलो बाय 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 हा मच्छी भारी होती हा एवढे लवकर अजून आले असते ते होते चलो आता निघतो आता जातो उसर घरला पावसाला चालू झालाय भाऊ. येताना पण तोच अंगावर पाणी पडला स्वतः उसर घरला जातो मग तिथून जाईन घरी आता परत कुठे झालं आता उसर घर आम्ही आता आलो उसर घरला इकडे वरात आहे आणि हे सगळे नाश्ते आहेत बघा. आम्ही पोचलो घरी आणि वाजलेत बघा किती सकाळचे 4:45 आणि आम्ही आंबे खातोय आंबे बस बोल मम्मीने दादा बस 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 ऍक्सिडेंट झाली एकदा सो चलो ब्लॉगचा एंड करतोय कारण आता झोपायचं आहे एडिट करायचं आहे झोपायचं आहे भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये कदाचित हे आंबे आम्ही जे सकाळी काढलेले हे तुम्हाला पिकत घालताना दाखवेन बाय बाय